दिनांक 23 डिसेंबर 2025. सातारकर, तुमच्या जीवाचे काही मोल आहे का? दररोज इथे तिथे या ना त्या क्षुल्लक कारणाने आपल्या सातारा जिल्ह्यातील नागरिक अपघातात मृत्युमुखी पडत आहेत. कधी खड्ड्यात पडून तर कधी ट्रॅक्टर ट्रॉलीने वाहनाचा अपघात होऊन, एसटी स्टँडसमोर वाहनांचा अडथळा होऊन अपघात होऊन नागरिक मृत्युमुखी पडत आहेत. मृत्युमुखी पडणाऱ्या घरातील लोकांची अवस्था काय असेल विचार करून पहा. तीच व्यक्ती जर आपल्या जवळची असेल तर आपण काय विचार करू? हे सर्व होऊ नये म्हणून प्रशासन कार्यरत असते. प्रशासनाला जो काही पगार दिला जातो त्यासाठी शासनाला आपण कर भरतो. हे सर्व केल्यानंतरही आपल्याला सुरक्षित समाधानी जगता येत नसेल तर त्याचा काय उपयोग? पुणे कोल्हापूर महामार्गावर सातारा जिल्ह्याच्या हद्दीत 100 अपघात होऊन 54 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. म्हणून आज आम्ही सातारा शहरातून धोकादायक पद्धतीने वाहतूक होणाऱ्या ट्रॅक्टर वाहतुकीची एक बातमी केली आहे. आपण ती पहा आणि विचार करा. सातारकर म्हणून आपल्या जीवाचे काही मोल आहे का? सातारकरांच्या जीवाचे मोल प्रशासनासमोर शून्य आहे का? नमस्कार, मी विशाल पवार आणि आपण पाहत आहात जिल्हा सातारा न्यूज चॅनल. सातारकरांचे जीवाचे मोल प्रशासनासमोर शून्य आहे का? मी आपण असं म्हणतोय कारण सातारा जिल्ह्यात या 15 ट्रॅक्टर ट्रॉली आणि वाहनाचा अपघात होऊन 3 जणांना प्राणाला मोकळे लागले आहे. यामध्ये बॉम्बे रेस्टॉरंट हॉटेल फोन समोर दिनांक 11 डिसेंबर रोजी सारिका सुतार वय 28 राहणार संगमावली तालुका सातारा यांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. दुसरा अपघात 17 डिसेंबर रोजी इंदोली तालुका कराड येथे झाला. यात वेदांत सुनील मोरे वय 19 राहणार इंदोली तालुका कराड या तरुणास आपल्या प्राणाला मुकावे लागले. तिसरा अपघात 21 डिसेंबर रोजी सातारा हिंगूर रस्त्यावर खोडकवाडी तालुका सातारा येथे झाला. या अपघातात मीना प्रेमनाथ धनवडे वय 62 राहणार कोरोली तालुका सातारा यांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. या 15 3 लोकांचा ट्रॅक्टर ट्रॉलीने वाहनाच्या अपघातात मृत्यू होऊन सुद्धा प्रशासन या प्रश्नाकडे गंभीरपणे पाहायला तयार नाही. याचा प्रत्यय म्हणजे आज साताऱ्यात मुख्य रहदारीचा रस्ता असणाऱ्या भिवकास बँक, एसटी स्टँड, तहसील कार्यालय, वायसी कॉलेज, साईबाबा मंदिर चौक या रस्त्यावरून सकाळी 11 या गर्दीच्या वेळी प्रश्नासमोर बेधडकपणे सुरू असलेली वाहतूक. सातारकरांचे ट्रॅक्टर ट्रॉली आणि वाहन अपघातात मृत्यूमागे मृत्यू होत चालले आहेत आणि प्रशासन या गोष्टीकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे आमचा असा आरोप आहे की सातारकरांचे जीवाचे मोल प्रशासनाकडे शून्य आहे का? अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.